नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण MA भाग 2चा आणि सेमिस्टर 4चा जो सिलेबस आहे तो सुरू करत आहोत. साधारणपणे या अभ्यासक्रमात आपल्याला दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग हा अभ्यास करायचा आहे. 1945 ते 1990 या 45 वर्षाचा अभ्यास आणि यातील जगातील महत्त्वाच्या घटना घडामोडींचा अभ्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग हा पेपर अभ्यासताना आजच्या तरुण पिढीला जगाचा इतिहास समजणं, समकालीन घटना घडामोडींची माहिती होणं हा खूप महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. आज जे रशियात आणि युक्रेनमध्ये युद्ध चाललेलं आहे, 40-45 दिवसानंतर हे युद्ध थांबत नाही. अशा परिस्थितीत या युद्धाची पार्श्वभूमी या प्रकरणातून, या अभ्यासक्रमातून आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. युक्रेन आणि रशियाचा प्रश्न तो केवळ आजचा प्रश्न नाही. याला साधारणपणे आपल्याला काही वर्ष पाठीमागं जाऊन या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचे संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात. आणि मग अशा घटना घडामोडी इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहीत होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून हा पेपर या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर शीतयुद्ध याच्यातील पहिलं प्रकरण आहे आणि 1945ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका, रशिया हे दोन देश परस्पर विरोधात त्या ठिकाणी उभे राहिलेले होते. हे दोन देश परस्पराच्या विरोधात उभे राहताना त्याला अनेक घटना आणि कारणं त्याला त्या ठिकाणी कारण ठरलेली होती. आणि या दोन देशाच्या संदर्भात 1945 नंतर जी प्रक्रिया सुरू झालेली होती त्यालाच साधारणपणे शीतयुद्ध असं त्या ठिकाणी नामकरण दिलं गेलेलं आहे. शीतयुद्ध म्हणजे काय? दोन देशात प्रत्यक्ष संघर्ष होत नाही, परंतु युद्ध सदृश्य परिस्थिती कायम राहते. ही संकल्पना आपण लक्षात घेतली की शीतयुद्धाचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. मग हे शीतयुद्ध होतं कोणात? तर ते दोन विचार प्रणालीत, दोन देशात, दोन गटात, दोन जीवन प्रणालीत हे त्या ठिकाणी सातत्याने युद्ध सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी कायम राहते आणि त्याचीच परिणती, त्यालाच आपण शीतयुद्ध असं म्हणू त्या ठिकाणी शकतो. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर या शीतयुद्धाची प्रक्रिया गतीनं सुरू होते. त्याच्या अगोदर 1917 पासूनची पार्श्वभूमी त्याला त्या ठिकाणी कारण ठरलेली होती. अमेरिका हा लोकशाही देश आहे आणि भांडवलशाही देश आहे, तर रशिया हा साम्यवादी देश आहे. या लोकशाही, भांडवलशाही आणि साम्यवाद हे एकमेकांचे परस्पर विरोधी त्या ठिकाणी विचारप्रणाली आहेत. मुळात भांडवलशाहीच्या दोषातून या ठिकाणी साम्यवादी विचारसरणीचा उदय झालेला होता. कार्ल मार्क्सनं या ठिकाणी भांडवलशाहीचा जो अभ्यास केलेला होता, भांडवलशाहीच्या दोषांचा जो अभ्यास केलेला होता, त्याच्यातून ही विचारसरणी त्या ठिकाणी मांडलेली होती. भांडवलशाहीच्या उणिवा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. विषमता भांडवलशाहीचं वैशिष्ट्य ठरतं, खाजगी मालकी हक्क भांडवलशाहीचं वैशिष्ट्य ठरतं. आणि मग या पार्श्वभूमीवर जगात आपण पाहतो प्रचंड श्रीमंती आणि प्रचंड गरिबी हे दोन वर्ग प्रामुख्याने निर्माण झालेले होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर समतेला महत्त्व देणारा, समतेला मांडणारा विचार प्रवाह कार्ल मार्क्सने त्या ठिकाणी साम्यवादाच्या रूपानं जगाला देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मार्क्सचे हे विचार आत्मसात करून मार्क्सचे अनुयायी लेनिन, स्टॅलिन, ट्रॉट्स्की 1917ला त्यांनी रशियात क्रांती घडवून आणलेली होती. आणि रशियात झालेल्या या साम्यवादी क्रांतीपासूनच
भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी रशिया यांच्यातील संघर्ष हा सुरू झालेला दिसतो. रशियन राज्यक्रांती त्यावेळेस दडपून टाकण्याचं काम अमेरिका प्रणित गटानं केलेलं होतं, परंतु त्याला त्यावेळेस यश आलेलं नाही. आणि पुढच्या काळात आपण पाहतो की रशिया एक महाशक्ती म्हणून, एक प्रगत देश म्हणून रशियाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर स्टॅलिननं अ, अभिनव असा पंचवार्षिक योजनांचा प्रयोग आपल्या देशात सुरू केल्यानंतर रशियाची आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती वेगानं सुरू झालेली होती. ज्या ज्या प्रमाणात रशियाची प्रगती होत गेली, त्या प्रमाणात भांडवलशाही देशांना, विशेष करून अमेरिकेला, हे धोक्याची घंटा त्या ठिकाणी जाणवत होती. आणि याचा परिणाम असा दिसतो, 1947 ते 1945 या दरम्यानच्या कालखंडात हे दोन देश एकमेकांच्या विरोधात उभी राहण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी सुरू झालेली होती. परंतु दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर आणि ते दुसरं महायुद्ध सुरू होताना सुरुवातीची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. दुसरं महायुद्ध संपतानाची पार्श्वभूमी पूर्णपणे त्या ठिकाणी वेगळी होती. आणि याच दरम्यानच्या काळात या शीतयुद्धाची पाळंमुळं त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. दोन देश आणि त्यांची वैचारिक मतभिन्नता यातून शीतयुद्धाची उदय प्रक्रिया वेगानं त्या ठिकाणी पुढे गेलेली दिसते. दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धानंतर जगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची त्यांची एक प्रकारे स्पर्धा सुरू झालेली होती. आणि या स्पर्धेत नव्याने त्या ठिकाणी स्वतंत्र झालेल्या देशांना, मग ते आशिया खंडातील असतील, आफ्रिका खंडातील असतील, या देशांना आपल्या गटात सामील करून घेण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली होती. परिणामी प्रत्येक गट, रशियाचा गट आणि अमेरिकेचा गट, प्रत्येक गट आपली सत्ता, आपलं शक्ती संतुलन आणि आपले त्या ठिकाणी सामर्थ्य राजकीय पार्श्वभूमीवर, आर्थिक पार्श्वभूमीवर, लष्करी पार्श्वभूमीवर कसं वाढवता येईल याच्याकडं त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलेलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जे काही प्रश्न निर्माण झालेले होते, जे काही करार मदार झालेले होते, आणि महायुद्ध संपत असताना दोन्ही राष्ट्रांच्या ज्या काही भूमिका बदललेल्या होत्या, या सर्व पार्श्वभूमीवर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा एक तत्कालिक परिणाम म्हणून शीतयुद्धाची सुरुवात झालेली होती. शीतयुद्ध जरी प्रत्यक्षात युद्ध नसलं तरी युद्ध सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी कायम राहत होते. ही गोष्ट जगाच्या धोक्याच्या दृष्टिकोनातून खूप अडचणीची ठरलेली होती, महत्त्वाची ठरत होती. 1945 ते 1950 हा कालखंड शीतयुद्धाचा कालखंड मानला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर जग दोन गटात विभागलेलं होतं. आणि याच्यातून क्युबाचा प्रश्न, कोरियाचा प्रश्न, जर्मनीचा प्रश्न, असे काही प्रश्न निर्माण झालेले होते. या प्रश्नात या दोन्ही महासत्तांनी परस्पर विरोधी भूमिका घेतलेली होती. मग तो जर्मनीचे पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी, कोरियाचे उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया असे भाग त्या ठिकाणी पडलेले होते. आजही आपण पाहतो जर्मनीचं 1989-90ला एकीकरण झालं, पूर्व जर्मनी, पश्चिम जर्मनी. परंतु कोरियाचं जर आपण उदाहरण पाहिलं, आजही उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. आणि आज उत्तर कोरियाला रशियाचा पाठिंबा आहे, दक्षिण कोरियाला अमेरिकेचा पाठिंबा आहे. आणि याच्यातून आपण पाहतो नेहमीच कोरियामध्ये काही ना काही चाललेलं असतं आणि या देशांची त्या ठिकाणी मदत ही मिळतच असते. पण थोडक्यात हा शीतयुद्धाचा प्रभाव जरी आपण म्हणत असलो की हे शीतयुद्ध 1990ला रशियाच्या विघटनाबरोबर थांबलं, परंतु रशिया युक्रेन प्रश्नातून या शीतयुद्धाची झलक आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा पाहायला मिळते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या 20व्या शतकाच्या अखेरच्या 50 वर्षात या शीतयुद्धाने अनेक जागतिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केलेले होते.
शीतयुद्धात अनेक वेळा चढउतार झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हे प्रश्न निर्माण झाल्यानंतर शीतयुद्धाची तीव्रता वाढत गेलेली होते आणि काही प्रमाणात दरम्यानच्या काळात पुन्हा शिथिलता निर्माण होऊन एखादा प्रश्न निर्माण झाला की त्या शीतयुद्धातील तीव्रता पुन्हा वाढत होती. कधीकधी मग तो प्रश्न कोरियाचा असो की प्रश्न जर्मनीचा असो, या प्रश्नातून शीतयुद्धचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होतं की काय, ही प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. परंतु प्रत्यक्षात महायुद्धापर्यंत, तिसऱ्या महायुद्धापर्यंत ही प्रक्रिया जाऊन पोहोचली. परंतु मानव जातीच्या सुदैवानं आजपर्यंत हे तिसरं महायुद्ध झालं नाही. या अर्थानं आपल्याला शीतयुद्ध आणि दरम्यानचा कालखंड त्या ठिकाणी समजून घेणं ही काळाची गरज आहे. आजचं जगाचं राजकारण समजून घेण्यासाठी या 50 वर्षातील राजकीय घडामोडींचं केंद्र, एक केंद्र त्या ठिकाणी अमेरिका होते, दुसरे केंद्र त्या ठिकाणी रशिया होते. परंतु त्याच वेळेस भारताच्या रूपानं तिसरं केंद्र सुरू झालेलं होतं. तोही घटक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. भारताने स्वातंत्र्यानंतर अशी भूमिका घेतलेली होती की रशियाच्या गटात आणि अमेरिकेच्या गटात, या दोन्ही गटात सामील न होता आपण त्या ठिकाणी स्वतंत्र राहायचं. यात भारताचे आणि नेहरूंची भूमिका, पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंची भूमिका त्या ठिकाणी खूप महत्त्वाची ठरलेली होती. यातूनच अलिप्त राष्ट्रांची एक चळवळ उभी राहिलेली होती. त्याचं नेतृत्व भारताने केलेलं होतं. सुरुवातीला पंडित नेहरूंनी केलेलं होतं. आणि म्हणून हा सगळा शीतयुद्धाचा कालखंड पाहताना आपल्याला जसं एक गट अमेरिकेचा, दुसरा गट रशियाचा, तर तसा तिसरा गट भारताच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला त्या ठिकाणी अलिप्त राष्ट्रांचा तिसरा गट, या जागतिक शांतता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून या तिसऱ्या गटाची भूमिका, त्यांची ध्येय धोरणं ही तितकीच महत्त्वाची ठरलेली होती. धन्यवाद.